तर चला मित्रांनो, आपण इन्स्टंट असा सांबार बनवूया. इडली सांबार बरोबर खाणारा सांबार. तिथे तुरीची डाळ मी घेतली, तिला धुवून चांगल्या 4 शिट्ट्यावरून शिजवून घेतली, तिला घोटून घेतले. आता इथं तूप किंवा तेल घेऊ शकता. मी तेल घेतले, त्याच्यात मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, नंतर लांब चिरलेला कांदा, त्याच्यानंतर लसूण टाकायचा आणि थोडेसे मेथीचे दाणे टाकायचे, त्याच्यानंतर अख्खी लाल मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा. आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून किंवा हिंग, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर. आता इथे मी 2 चम्मच सांबार मसाला वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर परतल्यानंतर ह्याच्यात टमाटा टाकायचा, टमाट्यावरती मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं शिजून द्यायचं. टमाटा चांगला शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायची जी आपण तुरीची डाळ शिजून घेतली, त्याला चांगलं मिसळून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायचं चिंचेचं पाणी. तर मी चिंच गरम करून घेतली होती आणि अर्धा तास भिजत ठेवली होती. त्याचं चिंचेचं पाणी ह्याच्यात टाकायचं. आंबट गोड मस्त लागते ही रेसिपी. आता ह्याच्यात तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी ॲड करा. त्याच्यानंतर कोथिंबीर टाका, वरनं थोडासा गुळाचा खडा टाका, मस्त होते. गूळ जरूर यूज करा मित्रांनो, ह्याच्यात साखर टाकू नका. आपला इन्स्टंट असा सांबार रेडी आहे. तर जरूर रेसिपी फॉलो करा.